नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील सांब्रा विमानतळाच्या धावपट्टी व टर्मिनल विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली अंदाजे 57 एकर जागा ताब्यात घेऊन विमानतळाला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या तरतुदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आज बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. गृहलक्ष्मी प्रकल्प आतापर्यंत 95% यशस्वी झाला असून समस्या सोडवण्यासाठी 3 जिल्ह्यातील CDPOंना दररोज प्रशिक्षण दिले जात आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी आतापर्यंत 1,16,65,000 महिलांनी नोंदणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात तांत्रिक बिघाडामुळे 5 लाख कुटुंबांना पैसे मिळाले नाहीत. सप्टेंबरमध्ये 82% कुटुंबांना पैसे देण्यात आले आणि 12 लाख कुटुंबांना तांत्रिक त्रुटी व KYC समस्यांमुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे शिल्लक होते. ऑक्टोबरमध्ये 2,400 कोटी रुपये देण्यात आले असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. दिवाळीनिमित्त लोकमान्य सोसायटी व लोककल्प फाउंडेशनतर्फे दिवाळी लोकोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान विनायकनगर हिंडलगा येथील गणपती मंदिर शेजारील गडाधीश लॉन येथे हा उत्सव भरवण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी लोकमान्य सोसायटी सदैव कार्यरत असून महिलांच्या कलागुणांना आणि त्यांनी घरी बनवलेल्या उत्पादनांना व्यासपीठ मिळावे या हेतूने सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार हा उत्सव भरवण्यात आला आहे. आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सरदार स्कूल आणि कॉलेजला भेट देऊन पाहणी केली आणि विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्या सोडवण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच शिक्षणाचा दर्जा आणि शाळा महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल सुधारणा करण्यासंबंधी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने बेळगावसह परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दिवाळीनिमित्त आलेल्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीचा मोठा उत्साह असून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत लोकांची मांदियाळी दिसून येत आहे. त्याचबरोबर बळीराजाचे देखील सुगीचे दिवस सुरू असून सध्या भात पिकाची मळणी, सोयाबीन काढणीची धांदल सुरू असताना आज आलेल्या या पावसाने त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यंदा दिवाळी सणानिमित्त बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी शनिवार 11 व रविवार 12 आणि सोमवार 13 रोजी पाणी पुरवठा करणाऱ्या L&T कंपनीला बेळगाव शहराला पाणी पुरवठा करण्याची सूचना केली आहे. आज बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय आणि बेळगाव उत्तर भागातील जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची माननीय IPS उमेश कुमार, गुन्हे आणि तांत्रिक सेवा, कर्नाटक राज्य यांनी बेळगाव जिल्हा पोलीस कार्यालयात सर्वसमावेशक आढावा बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा संपन्न होत आहे. दरम्यान यात्रा काळात जोगनभावी कुंडातील पाणी आणि परिसर अस्वच्छ असल्यामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने जोगनभावी कुंड आणि परिसर स्वच्छ करण्यात यावा, अन्यथा तेथील निंब नेसण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याची दखल घेत महाराष्ट्राचे माजी मंत्री, विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनी कर्नाटक संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांना पत्राद्वारे निवेदन पाठवून दिले आहे. शहरातील महत्त्वाच्या चन्नमा चौकातील पथपदावरील संरक्षण लोखंडी जाळी मोडून रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. चौकातून पादचाऱ्यांची मोठी वर्दळ होत असते, त्यामुळे पादचाऱ्यांच्या संरक्षणासाठी पथपदाच्या बाजूने संरक्षण लोखंडी जाळी उभारण्यात आली आहे. सदर जाळी गंज लागून तळातून खराब होऊन
पदपथावर एक बाजूला कलली आहे. त्यामुळे पदपथावरून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना याचा अडथळा निर्माण होत आहे. याकडे महानगरपालिका लक्ष देणार का, असा प्रश्न पादचाऱ्यातून उपस्थित केला जात आहे. बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने संतोष दरेकर, किरण निप्पाणीकर आणि अवधूत तुडवेकर यांनी वर्षभरापूर्वी एका आईला तिच्या शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या मुलाला आयुष्यात स्थिर होण्यासाठी मदत करू असे वचन दिले होते. दिल्या वचनाप्रमाणे त्या कुटुंबाला दर महिना किराणा सामान, वॉकर तसेच कृत्रिम पाय दिले. वाहन प्रशिक्षण देऊन परवाना दिला आणि बेळगाव सिटी कॉर्पोरेशन यांच्या मदतीने वाहन मिळवून दिले आहे. त्यामुळे फेसबुक फ्रेंड सर्कलचे सर्वत्र कौतुक होत आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या दिल्ली बेळगाव दिल्ली विमान फेरीला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. केवळ 2 तास 30 मिनिटांमध्ये बेळगावहून दिल्लीला पोहोचता येत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, सांगली येथूनही प्रवासी दिल्लीसाठीचा प्रवास करत आहेत. यामुळे पहिल्याच महिन्यात विमान फेरीला 80% प्रतिसाद मिळाल्याचे प्रवासी संख्येवरून दिसून आले. KLS संस्थेच्या गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स BCA विभाग बेळगावमध्ये प्रथम सेमिस्टरच्या आरोहण म्हणजेच परिचयात्मक कार्यक्रम काल मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी KK वेणुगोपाळ सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्राचार्य वैशाली शानबाग यांनी KLS संस्था तसेच कॉलेजकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या वर PPT सादर केली. BCA विभाग प्रमुख प्राध्यापक वेणुगोपाल जालिहाल यांनी या मिळालेल्या संधीचे सोने करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे सांगितले. यानंतर विद्यार्थी परिषदेसाठी निवड झालेल्या मुलांचा शपथ ग्रहण विधी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर अस्मिता देशपांडे, सुप्रिया बाळेकुंद्री आदींसह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. दिवाळी जवळ आल्याने बाजारात विविध फळांची आवक वाढू लागली आहे. विशेषतः संत्र्यांची आवक अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दर देखील घसरले आहेत. 100 रुपये 1.5 किलो याप्रमाणे विक्री होऊ लागली आहे. संत्र्यांचा दर कमी झाल्याने सर्वसामान्यातून खरेदी देखील होऊ लागली आहे. शहरातील गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, भाजी मार्केट, रविवार पेठ यासह इतर ठिकाणी देखील विक्रेत्यांकडे संत्री दिसू लागली आहेत. होलसेल फ्रूट मार्केटमध्येही आवक वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्री दाखल झाल्याने दर मात्र गडगडले आहेत. रताळ्याची आवक APMC मार्केटमध्ये वाढली आहे. मात्र दुसरीकडे दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा रताळी लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र पावसाअभावी रताळी पिकाला फटका बसला आहे. आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या द्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना जनता दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून यामध्ये म्हटले आहे की यंदा पाऊसमान कमी झाले असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून पिकाला भाव नाही, नदीला पाणी नाही, वीज नाही अशा अनेक समस्यांच्या गर्तेत शेतकरी सापडला असून त्याला राज्य सरकारकडून मदतीची गरज आहे. तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील निर्माण झाला असून त्यांच्याकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून या तलावांमधील गाळ काढण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, या दृष्टीने क्रियायोजना तयार करण्यात यावी असे राज्य सरकारकडून जिल्हा पंचायतींना सूचना करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्र सरकारकडूनही आवश्यक अनुदान उपलब्ध होणार आहे. याचा सदुपयोग करून घेण्यात यावा असे जिल्हा पंचायतीला सूचित करण्यात आले आहे. स्वच्छ, सुंदर, थंड हवेसाठी बेळगावला ओळखले जाते. याला परिवहन महामंडळाच्या एका बसकडून गालबोट लावण्याचा प्रकार सध्या सुरू असून शहरात फिरणाऱ्या या बसद्वारे प्रचंड प्रमाणात धूर बाहेर सोडला जात आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. वाहनातून निघणाऱ्या धुरासंबंधी वाहन कायद्याद्वारे शासनाचे काही नियम असताना बेळगावात अशा काही बसकडून उल्लंघन होताना दिसते. तरी संबंधित अधिकारी या प्रकाराकडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिक करत आहेत.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.